जितेंद्र आव्हाडांच्या बेताल विधानानं अवघ्या देशभरात संताप। मांसाहारी विधानाचा साधू संत महंत श्रद्धाळू रामभक्तांकडून निषेध। ठाण्याची सुभेदारी आव्हाडाच्या गळ्यात सोपवणाऱ्या उद्धव आदित्यची भूमिका काय? उद्धव ठाकरे आणखी किती दिवस हिंदुत्व गहाण टाकणार आहात? बढ़िया लग रहा है, मन को ऐसी शांति मिली है दर्शन करके। पूरा अयोध्या बदल गया। अयोध्या हो जाएगी आने वाले टाइम में। यहाँ 12 महीना रामनवमी रहेगा। रामलला यहाँ पधारेंगे। पहली बार ऐसा हो रहा है जब से योगी मोदी जी आए हैं। जय सिया राम, जय सिया राम। एकीकडे अवघा देश प्रभू श्रीरामाच्या आनंद स्वागताची तयारी करत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातल्या एका बेताल वक्तव्यानं संतापाची लाट पसरली आहे। शिल्लक गटाच्या उद्धव ठाकरेंचे ठाण्याचे नवे मित्र आणि शरद पवारांच्या गटातील बेताल बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतल्या पवार गटाच्या मेळाव्यात बेताल वक्तव्य केलंय। शिकार करून खाणारा राम, आम्ही रामाचा आदर्श पाळतो, आज आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो? ते शाकाहारी शोधायला बोलतो, ते खरं बोलत असतो मी। राम मांसाहारी होता असं संतापजनक विधान करत आपण काहीही चुकीचं बोललेलो नाही असा दावाही केला गेलाय। 14 वर्ष वनवासात असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी मांसाहार भक्षण केलं होतं असाही दावा करणाऱ्या जितेंद्र आव्हाडाच्या विधानानंतर आता शिल्लक गटानं थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष करत आव्हाडाच्या वक्तव्याला तुमचं समर्थन आहे का असा जाब विचारलाय। एकीकडे सातत्यानं सरकार विरोधी कामाची टीका करताना आता अयोध्या मुद्द्यावरून सर्व राष्ट्र एकत्र येत आनंदोत्सव साजरा करताना मिठाचा खडा टाकणाऱ्या जितेंद्र आव्हाडांच्या या तर्कहीन विधानामुळे उद्धव ठाकरेही रडारवर आलेत। काही दिवसांपूर्वी ठाण्यात शाखेच्या मुद्द्यावरून भेट देणाऱ्या उद्धव ठाकरेंनी जितेंद्र आव्हाड बोलतील तीच ठाण्यात आपली भूमिका असं जाहीर केलं होतं। खासदार राजन विचारे यांनाही आव्हाडांच्या प्रेमाचं सध्या भरतं आलंय। या सगळ्या परिस्थितीत केवळ हिंदूंचंच नाही तर सर्व धर्मियांच्या भावना भडकवण्याचं काम आव्हाड करतायत। अर्थात शरद पवार यांच्या समोर पक्षाच्या व्यासपीठावर बोलताना आव्हाड यांना कोणाची फूस आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही। त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी आता कितीही मौन पाळलं तरी त्यांना आव्हाडची बाजू घ्यायची आहे की शरद पवारांना जाब विचारायचा आहे याचं उत्तर आपल्याच कार्यकर्त्यांना द्यावं लागणार आहे। पण या निमित्तानं जितेंद्र आव्हाड आणि त्याचा शिल्लक पक्ष यांना राज्यासह देशात दंगली घडवायच्या आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय।